नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी, आज जरा आवाज वेगळा वाटत असेल, थोडा घसा बसलाय, सर्दी झाली, त्यामुळे आज काही शूट करणार नाही आहे मी. पण आता ह्याच्या पुढे ज्या मी व्हिडिओ क्लिप्स दाखवणार आहे त्या मी आधी शूट केलेल्या आहेत. म्हणजे झालेलं असं की माझ्या फॅमिलीने मला एक सरप्राईज गिफ्ट केलेलं आणि मला काहीच कल्पना नव्हती. मला असं वाटलं की ते आईला द्यायचं आहे, म्हणजे दादाचं आणि माझं प्लॅनिंग असं होतं की ते सरप्राईज आईला द्यायचं आहे. पण ते आईला न देता ते सरप्राईज होतं माझ्यासाठी आणि मी होते त्यावेळी पुण्यामध्ये. जेव्हा मी पुण्यावरून परत आले तेव्हा हे सगळं झालं आणि आम्ही एकदम प्लॅनिंग केलं पद्धतशीर की नाही आईला आता द्यायचं आहे. म्हणजे ते कसं सगळे टाकतात गिफ्ट काहीतरी अचानक दिलं आहे आणि आईची रिॲक्शन वगैरे, तसं म्हटलं आपण कॅप्चर करूया. तर तसा मी व्हिडिओ वगैरे बनवला आणि इंट्रो पण ह्याचा बनवून ठेवलेला. पण झालं असं की ते सरप्राईज मिळालं मलाच, त्यामुळे आत्ता मी हा नवीन इंट्रो बनवते की अशी गोष्ट घडली होती की आईला देता देता ते सरप्राईज मलाच मिळालं आणि आईही त्याच्यामध्ये इन्वॉल्व होती. तर ते सरप्राईज गिफ्ट काय, छोटंसं सरप्राईज गिफ्ट आहे. मी जसं टाकते की काही रेसिपीचे व्लॉग किंवा आणखीन काही थोडे सण वगैरे असेल तर त्याचा एखादा व्लॉग, तर त्याचप्रमाणे ही मी छोटीशी जी मुवमेंट आहे ती कॅप्चर करून ठेवली होती. तर मी आता ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा, तिथे माझं नंतर हे झालं, पण ते एक चांगलं सरप्राईज होतं आणि मला ते आयुष्यभर आठवणीत राहील. तर चला मंडळी, ते सरप्राईज तुम्हाला काय होतं ते दाखवते. त्या व्हिडिओ क्लिप्स इथून पुढे सुरू होतील. रिबन नसायचं नसेल ना? साबण बिबन बघा, अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ काढा. हां चालेल. आता तुमच्याकडे तर चला आता मम्मीला घेऊन जाऊया आपण. हे करत मम्मी चल, तुम्हाला दाखवायचं आहे. 1 मिनिट. हा, 1 मिनिट आले. मम्मी चल चल ग, चला 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 बडा, चला 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 चला. आजीला काढलं बघ, चला. आमचं दुसरा बबड. काय आहे अदिती, हा तुझं तू रेकॉर्डिंग बंद कर. हा, मी करतोय. तू उघड फोन, मम्मीला जमणार नाही ना ते. मी उघडू? तू उघड ना, तू घेतलेस ना. मी करतोय आणि तू उघड फोन, मम्मीला जमणार नाही ना ते. मी उघडू? तू उघड ना, तू घेतलेस ना. नको, तू उघड. तू करतेस का? नाही, तू कर. आयफोन? मग मम्मी आता मोठा माणूस आहे. आई शपथ. अगं आयफोन. तिला नाही, पण तो तुझ्यासाठी आहे. बहिणीसाठी घेतलेला आहे भावानी, लाडक्या भावानी, लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे. हे बघा, खोलो खोलो खोलो. दीदी हे बघ तुला बघ फोन घेतलाय. हे बघ आतूला, हे बघ आतूचा फोन बघ, आतूचा फोन बघ. तुला फोन घेतला नवीन. हात माझे असे थरथरतात. खरं आयफोन तुला पण घेणार त्याच्यामध्ये. बबडू. असेल तुला पण घेणार बबडू. मग तुला माहित होतं? प्लॅनिंग केलेलं तुम्ही काय? मला माहित नसतं अशा गोष्टी असतात काय. मला काय माहिती नव्हता. आय हॅव नो आयडिया. बबडू कवर ठेवा तसं ना. हे आतूला मोबाईल तुझी बापी घे. आता इथून पुढे सगळ्या व्हिडिओज ह्या फोनवर शूट होतील. थँक्यू. माझ्या भावाने एवढा मला गिफ्ट केला ना आयफोन. ऍपलचा व्हिडिओ आम्ही सॅमसंग वरून शूट करतो. हा,
आवडलं ना? हो मस्त आहे मस्त आहे. मला देत होते सरप्राईज, आम्ही देत होतो सरप्राईज मम्मीला, या लोकांनी मला सरप्राईज दिलं. आता इथून पुढे सगळे व्हिडिओ जे आहेत ते ह्या फोनवर तुम्ही शूट करा, आयफोन्सवर शूट करा आणि सबस्क्रायबर किती वाढतील माहित नाही. आणि आमचा पण फोन वापरा. हा सॅमसंगचा. ह्याच्यात आपण पहिला देवाचा फोटो काढूया. चालेल चालेल ओके. चला नवीन फोन मध्ये पहिला बाप्पाचा एक फोटो काढून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. छान वाटतंय बघ कसं वाटतंय. तर हे बघा आज नवीन फोन घरी आला, नवीन वस्तू घरी आली म्हणून पण, आणि माझी बहीण मंदिरात गेलेली तेव्हा ह्या नारळ मिळाला. मग काहीतरी आणायचे, गोड बनवायचंच होतं, या नारळाचं प्रसाद बनवायचाच होता. आणि आज त्यानिमित्ताने फोन पण आला आहे, त्यामुळे हे सगळं आज बनवणार आहे. म्हणजे ह्याचे मोदक किंवा शेंगा बनवणार आहे आम्ही. काहीतरी गोडही होईल आणि एक आमचा छोटासा आनंद सेलिब्रेट करते. ह्याचं पाणी किती घेतलंस? 1 ग्लास पीठ आणि 1 ग्लास पाणी. 1 ग्लास पीठ आणि 1 ग्लास पाणी. पण जरासं कमी करायचं ना आधी. हां कमी करून ठेवायचं लागलं तर. 2 ग्लास ठेवलंय, 1 ग्लास काढलाय आणि 1 ग्लास ठेवलंय. हां आता मीठ. माझ्या मम्मीची उकड खूप चांगली बनते. आणि जरासं हे घरगुती तूप. बघू तूप दाखव. हे घरीच बनवलं ना गाईचं. आणि तूप टाकलं ना की चिकटत नाही हाताला. हे पीठ. हां पीठ टाकलं चिकटत नाही. डाळ लसूण बरोबर. अच्छा. आणि इकडे एकीकडे सारण बनतंय. हे आता पीठ घेतलंय, हे अंदाजाने आता घ्यायचंय. आणि हे सगळं त्या तूप, मीठ आणि उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचं आहे. आणि ह्याची अशी उकड काढून घ्यायची, म्हणजे तयार होतात उकडीचे मोदक. आणखी ते साईडला पाणी काढलंय ना, म्हणजे जर लागलं तर हे पाणी घालायचं बरोबर. मला वाटतं बास नव्हतं की लागेल. बस अशी ते उकड व्यवस्थित काढून घ्यायची. आणि मग मेन जे काम असतं ते हे मळायचं सगळं पीठ व्यवस्थित गरम असतानाच. असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं असं घट्ट होईपर्यंत. आणि याला वाफवतो ना जरा मी, जरा वापरून झाकण ठेवायचं आणि मग काढायचं. फार कठीण प्रोसेस नाही, फक्त ते प्रमाण किंवा अंदाजाने येतं. आता 1 ग्लास कितीला म्हटलं? 1 ग्लास पाणी ठेवायचं, 2 ग्लास पाणी ठेवायचं, 1 ग्लास काढून ठेवायचं गरम लागलं तर. 1 ग्लास पीठ असं ह्याचं प्रमाण आहे. त्याच्यावर आपण धुवून वापरायचं थोडं आणि मग मळायचं. गॅस पूर्ण बारीकच ना, नाही तर जळेल पीठ खाली. ह्या नाचं प्रमाण कसं घेतलंयस सारण्यासाठी? नारळ आणि पाव किलो गूळ. 1.5 नारळ आणि पाव किलो गूळ. तर म्हणजे खोबऱ्याच्या एकूण अर्धे म्हटलं तर 3 वाट्या आणि ह्या पाव किलो गूळ. म्हणजे ह्याच्या आवडीनुसार आपण गूळ घेऊ शकतो ना, तर ह्याच्यात जास्त पाहिजे असेल तर जास्त पण घेऊ शकतो. हां करेक्ट. आणि वेलची पावडर टाकतात, त्याच्यात तूप पण टाकलंय, वेलची पावडर पण टाकतात. मला आवडत नाही म्हणून कधी कधी घालत नाही, पण आज बहुतेक घातलेली ह्याच्यात वेलची पावडर. आणि मग काय बारीक बारीक हे करून काय आपले काजू बदाम वगैरे बारीक करून टाकायचे असेल तर टाकू शकतो. तर असं हे साधं सोपं सारण तयार झालेलं आहे. आणि इकडे ही उकड आता वाफते. हे काढायचे आता. हां मस्तपैकी वाफ आलेली आहे. आणि परत एकदा असं ढवळून हे घ्यायचं. झाले का? झाले. आणि आता मेन टास्क मळायचा. मळायचं. गरम गरम मळायचं. वाफ बघा वाफ बघा. मेन टास्क सुरू झालंय. हे पीठ सगळं काढून घेऊन गरम गरम मळायचंय. आणि ही माझी मम्मी बघा, हिची सकाळची ॲक्टिंग कशी होती. ह्यांना माहीत होतं फोन घेतलेला आहे, ह्यांचं सरप्राईज होतं, पण काय आज ॲक्टिंग केली मला काय कळूच दिलं नाही आहे.
आणि एरवी हिला मी कुठलं रील वगैरे सांगितलं बनवायला, जरा 2 मिनटं ॲक्टिंग करायला सांगितली तर ही अजिबात येत नाही. पण आज बरोबर दादाबरोबर तिने व्यवस्थित ॲक्टिंग केलेली आहे आणि माझा पोपट केलेला आहे, मला वेडा बनवलेला आहे अर्थात. पण छान वाटतं, हे सरप्राईज आवडलं मला. आणि आता ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची. हे बघा असं हे व्यवस्थित प्रेस करून मळायचं. आणि इथे थंड पाणी ठेवलेलं आहे, ते जरा जरा हात लावून मळून घ्यायचं. खायला उकडीचे मोदक 1 नंबर लागतात आणि चटके पण 1 नंबर लागतात हाताला, बरोबर ना मम्मी? तर हे आता व्यवस्थित मळून झालेलं आहे. आणि आता मोदक आणि शेंगाचं दोन्ही करणार. आज काय संकष्टी वगैरे नाही, त्यामुळे सगळेच मोदक करू असं नाही, थोडंसं शेंगा पण करणार आणि मोदक पण करणार. सणाचा व्हिडिओ मी केलेला नाही आहे, तेव्हा मी बिग बॉस बघत होते आणि हे माझ्याकडून मिस झालं. पण ह्याची ना सविस्तर रेसिपी मी कधीतरी शेअर करेन. आणि आता मी सुरुवात करतोय मोदक बनवायला. इथे हळदीची पानं घेतली, त्याचा वास खूप छान येतो, सुवास खूप चांगला येतो. आणि पारी वगैरे करत बसण्यापेक्षा ही जर अशी सिंपल मेथड, हे पापडच्या साच्याने ह्याचं प्रेस करून घ्यायचं आणि मग त्याचं मोदक आणि शेंगा बनवायच्या. बघा हे प्रेस करून घेतलं आणि आता ह्याची शेंग करूया की मोदक करूया? पहिला शेंग करूया. असं प्रेस करून घ्यायचं, सगळ्या बाजू दाबून घ्यायच्या आणि मग असं बारीक 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 कळ्या करायच्या. सुकं पीठ लावायचं हाताला. हां, थोडंसं हे पीठ लावत लावत करायचं. तेल पण घेतो ना आपण, ते हे करायला. त्याच्याऐवजी पीठ घ्यायचं, तेलाचा नंतर वास येतो. हे बघा आता असं केलं आहे. आणि पहिली एक अशी दुमडून घ्यायची आणि बाहेर आलेलं टोक परत आत दुमडायचं. असं बारीक 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 कळ्या पाडून घ्यायच्या की झाली शेंग तयार. हे ना मला जमत नाही, हे बारीक कळ्या सोडा, नॉर्मल पण जमत नाही. हे बघा मस्तपैकी झाली शेंग तयार. असं सगळ्या शेंगा आणि मोदक तयार करून घेऊया. मी पण जराशी मदत करते आणि मी माझ्या मोदक आणि शेंगा तुम्हाला दाखवे ना की मला कशा जमतात ते. हे बघा परत एक पारी अशी तयार करून घेतली. आता मोदक बनवूया. पारी जाडसर करायची. हां, म्हणजे फाटत नाही ना. अशा बारीक 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 ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या. तसंच करते. चला तर मग आता बाकीचे पण मोदक आणि शेंगा पटकन करून घेऊ आणि ह्याला वाफून मग खायला घेऊ. आमच्या इथे कुंभारलीला एक प्रसिद्ध मंदिर आहे, महाकाली मंदिर. तर माझी बहीण तिथे गेली होती आणि तिने जो नारळ आणला, तिथून जो नारळ मिळाला देवळामधून, तर त्याच्या आम्हाला आणायचे शेंगा मोदक असं काहीतरी गोड बनवायचंच होतं. आणि आज निमित्त झालं की माझा फोन आला नवीन घरी. म्हणजे काहीच माहीत नव्हतं, पण मला तर काहीच माहीत नव्हतं. तर फोन आणला गेला आणि फक्त तो आयफोन आहे म्हणूनच नाही, त्याच्याऐवजी कुठलाही मोबाईल आणला असता आणि मला गिफ्ट म्हणून दिला असता तरीही मला तेवढाच आनंद झाला असता. पण थोडंसं असं असतं की आयफोन म्हटलं की, म्हणजे आत्ता म्हणतात की आयफोन काय तर सर्रास सगळेच घेतात वगैरे वगैरे, पण तरीही त्याचा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. अशा प्रकारे हा सगळा दिवस आमचा गेलेला आहे आणि खूप जास्त आनंद होतो आहे मला, कारण सरप्राईज वगैरे देणं असं आमच्याकडे म्हणजे नॉर्मली असं काही होत नाही. म्हणजे माझ्या मम्मीच्या म्हणजे असं मनात तर राहत नाही, ती मला पटकन सांगून टाकते की नाही तुझ्यासाठी हे आणलं आहे. पण आज तिने खूप चांगली ॲक्टिंग केली आणि मलाच सरप्राईज मिळालं. पण छान वाटते, असं पण कधी कधी व्हायला पाहिजे. आणि माझं असं काही ठरलेलं नव्हतं की आयफोन वगैरे घ्यायचा आहे किंवा काय. माझा हा फोन आत्ता जो मी रेकॉर्ड करते ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवते, सॅमसंग गॅलेक्सी होता, तर त्याला झाली 5-5.5 वर्ष झाली. तर माझं असं काहीच नव्हतं की फोन घ्यायचा किंवा काय. मी अजून हे 2-3 वर्ष वापरले, कारण इतका हा माझा फोन चांगला चालू आहे अजून पण. पण आता हल्ली थोडं यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे करताना असं वाटतं की कुठे कुठे काही गोष्टी क्लॅरिटीमध्ये आपल्याला जरा चांगला फोन हवा आहे. तर असं मनात आलं होतं की आपण एखादा नवीन फोन अजून बघूया का. आणि माझ्या भावाने त्याचसाठी मला अजून थोडंसं प्रोत्साहन द्यायला म्हणून आयफोन घेतलेला आहे. तर मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील वेगवेगळे आणखीन व्हिडिओ टाकण्याचे
ते प्रयत्न मी करत असेन. आणि मला वेळ मिळत नाही असं मी म्हणणार नाही, पण मला वेळ मॅनेज करता येत नाही रादर की ऑफिसचे काम आणि माझा आरामाची वेळ आणि हे जे आपलं यूट्यूबचं व्हिडिओचं व्लॉगिंग असेल आणि एडिटिंग असेल, यासाठी मला फ्रँकली वेळ मॅनेज करता येत नाही आहे. पण मी नक्की मॅनेज करेन ते, आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईन. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आमचं हे छोटंसं जे घरगुती असं सरप्राईज होतं आणि घरगुती ह्या मुवमेंट्स होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला त्या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.